राष्ट्रवादी अजित पवार गटाने या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढावं, नवीन काही गणित करू नये असं बोलणं सुरू आहे. आणि नगरपालिकांचं काय झालं की 284 इतक्या ठिकाणी नगराध्यक्ष ठरवा, खालचे 17 सदस्य, 21 सदस्य, 30 सदस्य, या सगळ्याच्या मध्ये 70% ठिकाणी तरी माझा दावा आहे की खूप व्यवस्थित कोऑर्डिनेशन झालं. आता आपल्या जिल्ह्यामध्ये म्हटलं ना, आता विश्वरूपमध्ये झालं, आष्ट्यामध्ये झालं, शिराळ्यात झालं, विट्यात नाही झालं समजा. तर या आता महानगरपालिका 30 आहेत, त्यातल्याही 2नी 50% आरक्षण क्रॉस केल्यामुळे बहुधा 28च होते. मग जिल्हा परिषदा 2 जिल्हा परिषद अस्तित्वात असल्यामुळे 34च आहेत. ही संख्या थोडी कमी राहील की ज्यामुळे एवढे प्रॉब्लेम, कारण शेवटी कशातून ते प्रॉब्लेम झाले तर खालच्या कार्यकर्त्यांना पुरेसं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. तर ती स्वातंत्र्य देण्याची संख्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एवढी मोठी होती, ती थोडी आता कर्टेल होईल. त्या कर्टेल होण्यामुळे प्रश्न कमी होतो. लोकशाहीमध्ये कोणाकोणाला जे जे करायचं करावं. पक्षाची एक शिस्त आहे, त्या शिस्तीच्या बाहेर जे राहतील त्यांना पक्षाची जी काही कारवाई असेल त्याला सामोरं जायला लागेल.